ऑफिसेस व्हायला. ऑफिसेस म्हटलं कशाला पाहिजे कुणाच्या घरी जाऊन, पण नाही, आता ती अतिशय गरज व्हायला लागली. इतकं काम वाढलेलं आहे. टाटा आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्याबरोबर आपलं हे मोहीम झाल्यामुळे आपल्याला कामाची म्हणजे सतत काम, पैशाची भ्रांत नाही, सतत काम करत राहणं. लहान लहान गावामध्ये राहणारी मुलं आता एक एक शहर सांभाळतात, ज्यांना कदाचित खरंच त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. आता जर इथे येऊन बोलायला सांगितलं तर आम्ही नटमंडळी आहोत, पाठ करून बोलतो सगळं, आम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे. त्यांना 2 वाक्य बोलताना पण काम करायला वाघ आहे ती मंडळी, आणि सगळं श्रेय आहे ते त्यांचं आहे. गड्याने तुझं जाहीर आभार मानतो बरं का, या सगळ्या समोर फार सुंदर काम करतोयस तू, असंच सातत्य राखा. कारण आम्ही उद्या हे इथून निघणार त्यांच्या हाती द्यायला पाहिजे, आणि ती धुरात योग्य ठिकाणी योग्य माणसांच्या हाती जाणे फार गरजेचं आहे. नटसम्राट करत असताना मला ज्यावेळी विचारलं त्यावेळी मी म्हटलं हे नाटक नाही मी करणार, मी सिनेमा करेन. नाटक करत असताना तो तेवढा जीव त्याच्यात प्रत्येक वेळी ओतायचा, तर मला असं वाटतं 10 किंवा 15 किंवा 25 प्रयोगानंतर मी मेलो असतो. एकदाच सिनेमामध्ये करताना राहिलं डॉक्टर लागू किंवा दत्ता भट किंवा आमचं चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त, सगळ्यांनीच नटसम्राट ज्यांनी ज्यांनी नाटक केले ते सगळे हार्ट अटॅकने गेले. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये इतकं ओतल्याशिवाय आनंद तो देताच येणार. आणि आमच्यासमोर मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता डॉक्टर लागू, दत्ता भट. त्यामुळे आम्ही केलेलं आहे ते एवढंच आहे. तुम्ही त्यांचं ओरिजिनल तुमच्या दुर्दैवानं पाहायला नाही, काही मंडळींना बघायला मिळालंच आहे. काय काम करायचं, बडी थिकनेस हलता यायचं नाही. पुरुष करत असताना गडकरी मध्यंतरामध्ये पडदा बंद झाल्यानंतर एकही खुर्चीचा आवाज यायचा नाही. त्याचा इम्पॅक्ट इतका असायचा. विजयाबाईने इतकं अप्रतिम नाटक ते बसवलं होतं की लोकांना ते सुन्न करायचे. आम्ही इथे आणि मग थोड्या वेळाने कुठे ते 1 खुर्ची 2 खुर्ची असं, तो जो आनंद मिळायचा ना, अत्युच्च आनंद आहे नट म्हणून, तोच आनंद नामचं काम करताना मिळत असतो. इतका आनंद होतो किंवा या गावामध्ये हा हिरवा रंग फुललेला आहे, तो आपण काम केले त्याच्यामुळे नाही. काय अजून लागतं तुम्हाला? काही लागत नाही. बरं, उद्या मरणावर विश्वास ठेवण्याचं ते जगणं इतकं छान आहे, पण मंडळी समजतच नाही की आपण मरणार आहोत. संचय करत राहायचा. संचय किती करणार, काय करणार, सगळे इथे ठेवणार, 12 मनच लाकडं लागणार, अजून हवंय अजून हवंय अजून हवंय. आणि मग सरते शेवटी तो श्वास घेत असताना, मग अशी तू म्हणतस ना त्या प्रदूषणाच्या संदर्भात मध्यंतरी, त्यामध्ये ह्याच्या वेळी करोनाच्या वेळी बिल देत असताना तुमच्या ह्याच्यावर होते, कशावर ते ठेवायचे काय, व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटरवर तर माणूस बिल देताना 8.5 लाख रुपये त्याचं बिल, तो रडायला लागला. तर म्हणले पैसे नाही आहेत म्हणून का? ते म्हणले तसं नाही, जन्मल्यापासून इतका मी श्वास त्यांनी दिलेला उपक्रम, त्याला कधी मी धन्यवाद नाही म्हणालो, आणि त्यांनी मला कधी बिलही नाही पाठवलं. 4 दिवस मी राहिलो व्हेंटिलेटरवर, 8.5 लाख रुपये त्यांचं बिल आहे. तर प्रदूषणाच्या बाबतीत ते म्हणतोय, जन्मल्यापासून आपण श्वास घेतोय, इतका छान श्वास घेतोय, एकही उपाय नाही त्यांनी मागितला आपल्याकडे. त्याला छान ठेवणे ही आपली गरज आहे, आणि आपली गरज आहे, त्याची गरज नाही. त्याला जे करायचं ते करेलच तो. पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये. हात धुवत असताना इथे नळ चालूच आहे, तोंड धुतोय चालूच आहे नळ. ज्यावेळी आपण पाहतो 2-2, 3-3 महिन्याला पाण्याचा एक हंडा घेऊन येत आहेत बाहेर. कुठलं चित्र आहे ते बघा, आणि मग तिथे काम सुरू. ही माणसं का अशी करतायत? आणि आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी मध्यंतरी बोललो होतो की आता 75 झालं, 76 आता होतील. आता नुसतं भटकत राहायचं, भाव भटकत राहायचं. इतकी मंडळी, फार मोठी मंडळी बसलेली आहे तिथे, ते नाही मी त्यांना नमस्कार करायला जाऊ. आम्ही नुकतीच कुठेतरी आतून उर्मी, आणि नट म्हणून सुद्धा तुम्हाला सांगतो, गडकरी नुसतं घरात बसून नट नाही होत आहे. रोज नव्या दुःखाच्या
शोधामध्ये आम्हाला फिरायला पाहिजे, तरच नवीन पद्धतीनं हास्य आणि दुःख दोन्ही आम्ही करू शकू. नाहीतर त्याच पद्धतीनं आम्ही जे इमोट करत राहिलो ते मोनोटोनस होईल. नवीन दुःख, मग तीही अशी गावोगाव फिरताना मग ती नवीन दुःख दिसली. ती नवीन दुःख दिसल्यानंतर लक्षात आलं की आमचं दुःख इतकंच आहे. आम्ही त्याला डोंगरा एवढं म्हणत होतो कारण आम्ही इथे धरलो होतो. ते इथे धरल्यानंतर ते आपली शहरामधली वृत्तीच अशी आहे, आपलं जसं गोंजारत बसायचं सगळं दुःख इथं धरायचं. केवढं मोठं, काही मोठं नाही आहे. खरं म्हणजे दुःख नावाची ही गोष्टच मानण्यावर आहे. माझं हे सगळं आहे, सगळं जुगारून घेऊन सोडून मी निघून जायचं. मी सुद्धा मातीतच झिरपणार आहे. मग तिथे नाही का मग झिरपलेलं असताना मला थोडा ओलावा पाहिजे म्हणून मी हे पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतो. गेल्यानंतर आमच्या सगळ्यांनीच हा केलेला आहे. त्या आपण कधी करणार, किती वेळ झाला, तुम्ही किती वाजता 10, 10:30 आलेला आहात, कशासाठी बसलाय इतक्या वेळ? काय इथे काही करमणूक आहे? काय वाद्य वाजतायत, नाच आहे? काही नाही. केवळ मी तर अशा ठिकाणी एवढ्यासाठी जातो की माझं कुठे चुकतंय हे मला कळावं म्हणून मी अशा ठिकाणी जातो. त्याची जाणीव होते की नाही रे, खरंच हे आपल्याला कळलं नाही, आपल्याला हे माहीत नाही. आमच्या घरामध्ये 7 भावंड होतो आम्ही, 6 गेली, मी एकटाच राहिलो. आई नाही, वडील नाही. मग मी नेहमीच म्हणतो माझ्या मुलांना किंवा ह्यांना की म्हटलं माझ्या बरोबरची कोणीच नाही, ज्यांना मी माहिती आहे, मी सगळ्यात धाडता. म्हटलं मला दरडावणारा, मला मारणारा किंवा पाठीवर हात फिरवणारा तसा कोणी नाही. त्यामुळे मग इथं गेलो की गावात खेड्यामध्ये एखादा कोणतरी वयोवृद्ध नुसतं चेहऱ्यावर भ्रष्टाचार, त्यांनी असं नुसतं केलं की असं वाटतं आई वडील भेटले पुन्हा नव्यानं. आपण फार तसे सुदैवी आणि दुर्दैवी आहोत. आपल्याला वेदना कळतात, त्याची जाणीव असते, फक्त आपण ती त्या क्षणिक होते आणि त्याच्यानंतर आपण विसरत जातो. तशापेक्षा आपण तिथे थांबायला पाहिजे. म्हणून मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतो आणि कुठे अगदी गावात खेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन इथल्या लोकांची काही तिथे मला काही करता येईल का. माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत, मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं ते मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं. तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जावं. अशा पद्धतीनं काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. कदाचित मग तिथला जर पार असेल तर तिथला पारावर नाटकसुद्धा करेल त्याच्यासाठी. मग ती लहान लहान मुलं असतील आजूबाजूला, काहीतरी वेगवेगळ्या विचित्र काहीतरी आनंदाच्या कल्पना आहेत आमच्या. पण सगळ्यात मोठा आनंद हा आमचा नाम आणि तुमची ही जी संस्था आहे. मी खरंच तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही ह्या सातत्यानं जे करता आम्हाला फक्त एकच पुन्हा नव्यानं सांगतो आणि तेच सांगतो की आपण एकत्र येऊया आणि एकत्र मिळून काम करूया. कधीही कुठल्याही गावी कुठल्याही कामासाठी बोलवा, आम्हाला आमच्यातले सगळेच येतील ज्यांना ज्यांना शक्य आहे तर, पण बोलवा की नाही तुमच्याबरोबर केल्यानंही असं असं होणार काही नाही. मला आता फक्त आल्यानंतर एकच वाईट वाटलं की इथे नाटक करता आलं असतं तर हा एवढा ऑडियन्स समोर आहे आणि जर काही टू बी ऑर नॉट टू बी दॅट हे करता आलं असतं नाटक होतं ते किती छान. पण फार धन्यवाद, तुम्ही इतका वेळ बसला, छान, अतिशय बरं वाटलं. आणि नितीनजी आणि आमचं नातं जे फार छान आहे, इतके दिवस टिकलेलं आहे. आम्ही काही मागितलं नाही त्यांच्याकडे. आज मागितलं मी, म्हटलं तर नागपुरामध्ये जरा ऑफिस करायचे, जरा कमी पैशात कुठल्या तरी बिल्डरला सांगता आलं तर जरा सांगा, कारण की संस्थेचे पैसे मला ऑफिस करायचं. एनिवे, तुम्हा सगळ्यांच्याबद्दल फार अभिमान आहे बरं का. असं छान करत राहा आणि भेटत राहूया आपण. आणि
डायलॉग म्हणतात डायलॉग. मला जोपर्यंत कानाला पैशाचा छनछनाट ऐकू येत नाही तोपर्यंत